नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय विभागीय जुडो स्पर्धांमध्ये जीवन विकास विद्यालय उमरखेडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली। दारुल रजवीने 90 किलो गटात सुवर्ण पदक, ऋत्विक कुंभळकरने 90+ किलो गटात सुवर्ण पदक, प्राची समुद्रेने 48 किलो गटात, अंशु वाघमारेने 57 किलो गटात आणि प्रियंका मांढरेने 70+ किलो गटात सुवर्ण पदक प्राप्त केलं। तर रिया सावरकर, मिताली रेवतकर, अंशु जुंगरे, प्रियांशु नखाते, हिमेश मेश्राम, अक्षय नवघरे आणि राणे तांगडे यांनी रौप्य पदक पटकावले। या खेळाडूंमधील सुवर्ण पदक विजेते 5 खेळाडूंची निवड 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान बाळेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जुडो स्पर्धेसाठी करण्यात आली आहे। खेळाडूंना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक स्वप्नील गवली यांनी दिले। संस्थाध्यक्ष श्रावण पराते, उपाध्यक्ष सुरेश झुरमुरे, सचिव प्रशांत सपाटे, सहसचिव बारा बोकडे, अजय घाटे, केशव मानसुमारे, प्रकाश तोवर, नरेंद्र पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश तुरे, उपमुख्याध्यापिका निलिमा कुंजलवार, उपमुख्याध्यापक विवेक सातेलवार, पर्यवेक्षक पांडुरंग चौधरी, विशाल बंड, स्वप्नील गवली, जगदीश लडके आणि उमेश मोहोडे आदींनी खेळाडूंचं अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी उमरेड तालुका प्रतिनिधी काजल तांबे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.